दिनांक 25 मार्च 2026 रोजी उच्च न्यायालयाने गोकुळ दूध संघाच्या 1200 बोगस संस्थांबाबत जी चुकीची स्थगिती देण्यात आली होती ती उठवण्यात आली. प्रशासनाला पुन्हा अवसान प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. गोकुळ दूध संघामधील झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीची तसेच अन्य माहितीसाठी कार्यकारी संचालक यांना भेटण्याकरता गेले असता सामान्य दूध उत्पादक संस्थांच्या संचालकाला मोगलाई पद्धतीने गोकुळ दूध संघाच्या गेटवरच अडवण्यात आले. यातूनच भ्रष्टाच्या विरोधातील संघर्ष अधिकच तीव्र झाला. जिल्हा उपनिबंधक दुग्धविकास विभागाच्या वतीने सुनावणीस सुरुवात झाली. पण जिल्हा उपनिबंधक दुग्धविकास विभागीय आयुक्त म्हणून सुजय कदम यांची नियुक्ती नामदार हसन मुश्रीफ यांनी केली. आता तर सुनावणी प्रक्रिया पारदर्शकतेने होणार नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणलेल्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार नाही म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आली. यावेळी प्रकाश बेलवाडेंसोबत 2021 पूर्वी गोकुळ दूध संघामध्ये 3800 दूध संस्था असताना 2023 मध्ये 1108 बोगस संस्था नोंदवल्या गेल्या. एका गटाचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना देवाभाऊंनी सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाशदादा बेलवाडे यांना स्पष्ट शब्दात सांगितले की तुम्ही आता या विषयात थांबायचे नाही, आपले काम चालू ठेवा. कारण देवाभाऊंच्या कार्यपद्धतीत भ्रष्टाचाराला अजिबात थारा नाही. या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी देवाभाऊंनी संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्याची तात्काळ बदली केली. विशेष म्हणजे बदलीचे आदेश मिळाल्यानंतरही हा अधिकारी आपल्या मालकासाठी रात्री 9:30 वाजेपर्यंत थांबून 250 फाईल्सवर सह्या करून गेला. 4 मे रोजी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे. त्यापूर्वी जर गोकुळवर प्रशासक नियुक्त झाला तर आपला आजवरचा गैरकारभार उघड होईल. या भीतीने सर्व संचालक मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत गोकुळवर प्रशासक येऊ नये असे त्यांनी सांगितले. परंतु देवाभाऊंनी आपला कौल यापूर्वीच आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाशदादा बेलवाडे यांना दिला होता. त्यांनी स्पष्ट केले की नवीन सहकार कायद्यानुसार गोकुळविषयी कोणताही वेगळा निर्णय घेता येणार नाही आणि नियमानुसार गोकुळवर प्रशासक नियुक्त होईल. आपले देवेंद्रजींकडे काहीही चालणार नाही हे लक्षात आल्यावर पुन्हा प्रशासक म्हणून मुदतवाढ मिळावी यासाठी संचालक मंडळाकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. शेवटी म्हणतात ना, सत्य परेशान होऊ शकतं पण पराजित नाही. या उक्तीप्रमाणेच न्यायालयाने देखील सामान्य दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय दिला. पुढील 4 महिने 1,1008 दूध संस्थांची सुनावणी झाल्यानंतरच निवडणुका घेतल्या जाव्या आणि तोपर्यंत प्रशासकच कारभार पाहतील. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देता येणार नाही असा निकाल न्यायालयाने दिला. या ठाम निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार. कारण त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की सत्ता मोठी नसते, सत्य मोठं असतं.